नागपुर जिले के रामटेक तहसील अंतर्गत आने वाली साटक गांव में पिता पुत्र के द्वारा मिलकर एक 45 वर्षीय फोटोग्राफर को पीट पीट कर अधमरा कर दिया गया, जिसमें उपचार के दौरान घायल की मृत्यु हो गई। रामटेक पुलिस ने आरोपी पिता पुत्र को गिरफ्तार कर लिया है। पुलिस सूत्रों से प्राप्त जानकारी के अनुसार साटक गांव निवासी मृतक अर्जुन वैद्य का पड़ोस में रहने वाले चिरकुट चंदेले एवं संजय चंदेले से किसी बात को लेकर रात 8 बजे के लगभग विवाद हो गया था, जिसमें दोनों आरोपियों ने मिलकर मृतक को बेरहमी से पिटाई की। साथ ही बीच बचाव करने गई मृतक की पत्नी अश्विनी वैद्य एवं 7 वर्षीय लड़के को भी आरोपियों के द्वारा पिटाई कर दी गई, जिसमें गंभीर रूप से घायल मृतक अर्जुन वैद्य को साटक प्राथमिक स्वास्थ्य केंद्र लेकर गए, जहां डॉक्टरों ने रामटेक उपजिला रुग्णालय भेज दिया गया, जहां पर डॉक्टरों ने घायल अर्जुन वैद्य को नागपुर मेडिकल कॉलेज अस्पताल में भर्ती कराया, जहां उसकी मृत्यु हो गई। रामटेक पुलिस ने संजय चंदेले एवं चिरकुट चंदेले को गिरफ्तार किया है तथा हत्या सहित विविध धाराओं के तहत मामला दर्ज कर आगे की जांच की जा रही है। म्हणजे इथलाच आहे तर ते त्यांनी दोघं ते आले, ते आपल्या इथून म्हणजे इथून आणलं तर म्हणजे धक्का आणलं इथून त्यांना म्हणजे स्टूल मारला त्यांना इथं आणि स्पॉटर पडला तो, म्हणजे अर्जुनजी वैद्य पडले इथं, पण तो उठलाच नाही मग पडला तेव्हा। तसंच आम्ही उचललं, मग आम्ही PSCला नेलं इथं साटकून मग रामटेकला गेले, रामटेकून मग पुन्हा त्यांना नागपूरला हलवलं। ते म्हणजे आम्ही जेवण करायला बसलो होतो वरती, मी वरती राहते, तर मला असा धडधड आवाज आला इथं पडण्याचं नाही का, आणि तिची आई वगैरे इथून धावत आली, मुलाची आई जे आता मारहाण केले नाही का त्यांना, ते धावत होतं, तर तिथून आम्हाला आवाज आला वरती। तर मी म्हटलं आवाज कशाशी येऊन आला, म्हटलं आम्ही जेवताच म्हणजे असं पाहायला बसलो, तर मग मला खूप आवाज आला इथं रडण्याचा वगैरे, धावा रे असं म्हणून नाही का। तर मग मी खाली उतरली माझ्या घरून आणि इथे येऊन पाहिलं तर ते इथं पडून होते, ज्यांना मारहाण केली ते पडून होते इथे। तर मग मी म्हटलं कोण मारलं म्हटलं त्यांच्या पत्नीला, तर ते म्हणे ह्या भाड्यानं मारलं असं ती शिवा देत होती। तर मी 1-2 शब्दच बोलली, म्हटलं हे लहान मुलं आहे, म्हटलं तुम्ही कशाला मारलं म्हटलं। त्यांनीच मला शिवा वगैरे दिल्या, म्हणजे तर तू कशाला बोलते बा मधा, सुनबाई अशी नको म्हणजे म्हणत होती मला, सुनबाई तू कशाला बोलते। तर 1-2 गोष्टी अशी मी त्यांना म्हटलं आणि मग मी माझ्या घरी परत गेली। 6 तारखेला गावामध्ये जी घटना घडली रात्री 8च्या सुमारास, त्या घटनेमध्ये त्यांच्या घराजवळचे चिरकुट चंदेले आणि त्यांचा मुलगा संजय चंदेले ह्या यांचा जो मरण पावलेला आहे अर्जुन वैद्य, त्यासोबत काही बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीतून त्यांचं रूपांतर एका मारापिटीत झालं आणि त्या मारापिटीनंतर त्यांना काही जास्तीच मारलं आणि ते बेशुद्ध अवस्थेत पडले। सर्व गावातील मुलातील लोकांनी हे सर्व बघितलेलं आहे। त्यानंतर त्यांना आम्ही उपचारासाठी PSCमध्ये नेलं, PSCमध्ये घेतलं नाही, त्यांना मग रामटेकच्या RHमध्ये नेलं, RHतून मग आम्ही त्याला डायरेक्ट मेडिकलला नेलं। मेडिकलमध्ये 2-3 दिवस त्याचा उपचार चालला, उपचारादरम्यान ते कोमात गेलं असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं। आम्ही वेळोवेळी त्यांची चौकशी करत राहिलो, डॉक्टरांची विचारपूस करत राहिलो 3-4 दिवसापासून, तर काल त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ह्या घटनेचा मी खूप निषेध करतो आणि ज्यांनी कोणी हे आता नाव तर सरळ समोरच आहे, ज्यांनी मारलं सर्व गावांनी पाहिलं, त्या व्यक्तींना कठोर सजा व्हायला पाहिजे। कारा न्यूज़ के लिए रामटेक से अजय मेहरकुले की रिपोर्ट। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज, शिक्षा पाए अब संस्कार के साथ। डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.